नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. कोणाची टेबा बाई? कोणाची टेबा बाई? कोणाची टेबा बाई? साहेब, पुन्हा एकदा मटका देतोय खाकीला झटका. सर्व काही खुल्लम खुल्ला. हीच परिस्थिती आज देखील आम्ही पाहिली आणि आपणास देखील दाखवू इच्छितो. साहेब, आम्हास फक्त समाजामध्ये जे काही बरं वाईट घडतं ते लिहिण्याचा, दाखविण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला तर साहेब सर्व काही अधिकार आहेत. आता एकीकडे पहा, संपूर्ण शहरासह तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असतील अशा सर्वच ठिकाणी आपली पथके जाऊन कारवाई करत आहेत. खरंच आपलं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण होते काय साहेब, प्रशासन कारवाई करतंय आणि पुन्हा त्याच ठिकाणी जोमाने कोणासही न घाबरता अवैध व्यवसाय आपला बाजार मांडून बसतात. आणि पुन्हा दुकानात गिरायकांची रांग सुरूच. काही मुले तर एवढी झोंड आहेत की ना आकाचा हुकूम मानतात ना पोलीस प्रशासनाची भीती. आता यातल्या एका व्हिडिओ मध्ये पहा. याच टपरीमध्ये मटकाबुकी घेतानाचे वृत्त माय मराठी टीव्हीने प्रसिद्ध केले होते. आज पुन्हा तेच चित्र खुल्लम खुल्ला पाहावयास मिळाले. आणि इतकेच काय साहेब, दुसरे छायाचित्र पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. हा तर त्याच्यापेक्षाही खुल्लम खुल्लाच होता. चक्क मटकाबुकीचे नाव स्पष्टपणे सांगूनच टाकले. आणि हे सर्व सुरू आहे ते म्हणजे मार्केट यार्ड पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर, तालुका पोलीस स्टेशन आणि डीवायएसपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर आणि आपल्या शेकडो पोलीस बांधवांच्या दररोज ये जा करण्याच्या रस्त्यावर. साहेब, आम्ही एवढे सांगण्या पाठीमागचे कारण काय? हे अवैध व्यावसायिक आमचे कोणी शत्रू नाहीत आणि यांचा आका देखील आमचा शत्रूही नाही आणि मित्रही नाही. पण याच अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावरती आजकालची तरुण पिढी भरकटत चालली आहे. याचे ताजे उदाहरण द्यायचे म्हटले तर मार्केट यार्ड पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये गेल्या 8 दिवसाचे रेकॉर्ड पाहता 2 हाफ मर्डर सारख्या केसेस झालेल्या आहेत आणि एक बलात्काराचा देखील गुन्हा नोंद झालेला आहे. साहेब, आपल्याला हे जर सर्व काही थांबवायचं असेल तर आपणास याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. आणि हो साहेब, आपणही आमचे काही शत्रू नाही बरं का. जे आम्हाला डोळ्याने दिसत आहे तेच आम्ही या व्रताद्वारे तुमच्या पुढे मांडत आहोत आणि आम्हाला खात्री देखील आहे की आपण आमच्या या व्रताची दखल नक्कीच घ्याल. कारण साहेब, आपण एक धडाडीचे आणि दबंग अधिकारी आहात. आपण कोणासही न जुमानणारे अधिकारी आहात. याचा अनुभव आम्ही प्रत्यक्षात घेतलेला आहे.